गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ करत आहोत. पुष्कळ अशा अडचणी होत्या, त्यामुळे व्हिडिओ करायला थोडासा वेळ लागला. तरी आज आपण काही व्हिडिओमध्ये पुढचा काही भाग बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत सरफेस टेन्शन काय असतं. एखाद्या लिक्विड सरफेस असेल तर त्याच्यावरती नेमकं काय काय बदल असतात, कशा प्रकारे ते सरफेस टेन्शन घडून येतं, याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. सरफेस टेन्शन काय असतं, ते कसं कॅल्क्युलेट करायचं, कशा प्रकारे त्याला कॅल्क्युलेट करताना आपल्याला कोणते कोणते फॅक्टर त्याच्यावरती अवलंबून असतात, हे सगळे बघायचं. टुडे वी शॅल सी अबाउट द सरफेस टेन्शन concept. The concept regarding more terms like intermolecular force, force of cohesion, force of adhesion, and many more. The force of cohesion and force of adhesion, these are the two forces regarding the surface tension. Another one is the range of molecular attraction, and another one is the sphere of influence. Another one is the sphere of influence. These are the concepts regarding the surface tension. Before studying the surface tension, we are going to study about the intermolecular force. Okay. मागच्या काही दिवसांमध्ये आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं हे पाहिलं होतं. इंटरमॉलिक्युलर स्पेस काय असतो हे देखील पाहिलं होतं. इंटरमॉलिक्युलर स्पेस कशाबद्दल असतो ते देखील पाहिलं होतं. तो किती असू शकतो, त्यांच्यामधली त्याची रेंज किती असू शकते, किती रेंज पर्यंत तो इंटरमॉलिक्युलर फोर्स कॅपेबल असू शकतो, ऍप्लिकेबल असू शकतो, याबद्दलची आपण माहिती पुष्कळ घेत आलेलो आहोत. तर आता त्यामध्ये पाहणार आहोत पहिलं इंटरमॉलिक्युलर फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स. आता इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ एन ॲटम, ऑफ एन सबस्टन्स वगैरे वगैरे. एखाद्या ॲटम मध्ये, एखाद्या पदार्थामध्ये, एखाद्या सबस्टन्स मध्ये असणारे जे मॉलिक्युल्स आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन आहे, आणि त्या अट्रॅक्शन मुळे ते मॉलिक्यूल काय करतात, विच होल्ड टुगेदर. ते काय करू शकतात, एकमेकांना होल्ड करू शकतात, आणि तशा प्रकारच्या फोर्सला आपण काय म्हणतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एन ॲटम, दिस इज नोन ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स. तर काय म्हणतो आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हटलं जातं. मॉलिक्युल्स मधलं अट्रॅक्शन, आणि ह्या अट्रॅक्शन वरून स्टेट काय करतात, डिफाईन होतात. या स्टेट मध्ये काय अवस्था डिफाईन होतात. विथ द हेल्प ऑफ सच टाइप ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्स वी कॅन आयडेंटिफाय whether a substance is solid, whether a substance is liquid, whether a substance is gaseous. With the help of such type of the attraction, because attraction is weak found in a liquid and gas, but force of attraction is more found in solid. In a solid state, the attraction between these two molecules is more. Attraction between molecules of an atom is more in a solid state. As compared to the solid, liquid state is weaker. And as compared to solid and liquid, gaseous state is more weaker. जसं की सॉलिड स्टेट मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त सापडतो, आपल्याला अधिक सापडतो, स्ट्रॉंग असतं अट्रॅक्शन. कशामुळे, तर त्यांच्यामध्ये असणारे मॉलिक्युल्स असणारी बॉन्डिंग ते आपल्याला भरपूर आढळते, पुष्कळ आढळते. पण लिक्विड मध्ये आणि गॅसेस मध्ये अशा प्रकारचं अट्रॅक्शन आपल्याला खूप कमी जाणवतं. खूप कमी आपल्याला त्याच्यामध्ये अट्रॅक्शन आपल्याला काय होतं, दिसून येतं. आणि त्यामुळेच आपण सगळ्यात जास्त स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स कशामध्ये म्हणतो आपण, सॉलिड
सॉलिड मध्ये, लिक्विड मध्ये त्याहून कमी आणि गॅसियस मध्ये त्याच्याहून कमी. कारण मॉलिक्यूल मधलं अट्रॅक्शन कमी असतं, स्पेस काय असतो जास्त असतो इन अ गॅसियस स्टेट मध्ये. असो, त्यानंतर पुढचा कन्सेप्ट येतो फोर्स ऑफ कोहिजन. काय? फोर्स ऑफ कोहिजन. ओके. The force of attraction between molecules of same substance. मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन असतं हे बघितलं. मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन असतं, सॉलिड मध्ये असतं, लिक्विड मध्ये असतं, गॅसियस मध्ये असतं. पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स, एका सबस्टन्स मध्ये असणाऱ्या मॉलिक्यूल्स मध्ये जे अट्रॅक्शन असतं, एका सबस्टन्स मधले मॉलिक्यूल मध्ये जे अट्रॅक्शन असतं, तर त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ कोहिजन किंवा कोहिजन फोर्स असं म्हणतो. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ सेम सबस्टन्स. सारखे सबस्टन्स, एका सबस्टन्सनी बनलेल्या मॉलिक्यूल्स मध्ये असणारं जे अट्रॅक्शन असतं, त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ कोहिजन. The force of attraction between molecules of same substance. The force of attraction between molecules of same substance is called force of cohesion. This is known as a force of cohesion. Okay, it is strongest in solid and weakest in gas. ते कशामध्ये स्ट्रॉंग कशामध्ये आहे? स्ट्रॉंग सॉलिड मध्ये आहे आणि वीक मध्ये कशामध्ये असतो? गॅसेस मध्ये. मी आताच सांगितलं. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ कोहिजन. याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, सेम सबस्टन्स, दोन सेम सबस्टन्स मधल्या असणाऱ्या मॉलिक्यूल्सचं जे अट्रॅक्शन असतं, तर त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ कोहिजन. आणि फोर्स ऑफ कोहिजन जर बघितलं आपण, तर फोर्स ऑफ कोहिजन इज द स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड अँड वीकेस्ट इन गॅस. अँड लिक्विड मध्ये कसं असतं? मॉडरेट लेवलवर असतं, खूप कमी पण नाही, खूप जास्त पण नाही. असो, आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू वॉटरचे मॉलिक्यूल्स आहेत, त्या दोघांमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, त्या अट्रॅक्शनला पण आपण काय? अट्रॅक्शन हे एक्झाम्पल आहे फोर्स ऑफ कोहिजन. कशाचं एक्झाम्पल आहे ते? फोर्स ऑफ कोहिजनचं. त्याला आपण काय करू? त्याला आपण एक्झाम्पल म्हणू शकतो. मॉलिक्यूल मध्ये वॉटर मॉलिक्यूल्स मधलं जे अट्रॅक्शन आहे, त्याला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ कोहिजन. ओके. सेकंड, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्यूल्स मधलं जे अट्रॅक्शन आहे, त्याला पण आपण काय म्हटलं जातं? त्याला पण आपण म्हणू शकतो फोर्स ऑफ कोहिजन. ठीक आहे, एक्झाम्पल कळालं की नाही? ओके, पुढे बघू आपण फोर्स ऑफ अधीजन. याच्यामध्ये काय होतं? सेम सबस्टन्स मधलं असणार, सेम सबस्टन्स जे आहे, त्या सेम सबस्टन्स मध्ये असणार अट्रॅक्शन, त्या अट्रॅक्शनला आपण काय नाव दिलं होतं? त्या अट्रॅक्शनला आपण नाव दिलं होतं फोर्स ऑफ कोहिजन. पण आता याच्यामध्ये काय? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. The force of attraction between molecules of different substance is called force of adhesion. त्यालाच आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ adhesion. Force of adhesion means what? The force of attraction between molecules of different substance. वेगवेगळे सबस्टन्स मधलं असणारं अट्रॅक्शन, त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणू? आपण फोर्स ऑफ adhesion. अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? त्या अट्रॅक्शनला आपण म्हणतो फोर्स ऑफ adhesion. Okay, clear? Then force of adhesion. Then example, force of attraction between glass and water molecule. एखाद्या ग्लास मधलं आणि वॉटर मॉलिक्युल्स यांच्यामधलं जे अट्रॅक्शन असतं, तर त्या अट्रॅक्शनला आपण काय म्हणतो? फोर्स ऑफ adhesion. त्याला आपण काय म्हणतो? त्याला फोर्स ऑफ adhesion असं म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये सेम सबस्टन्स आहे, याच्यामध्ये कोणते? डिफरंट सबस्टन्स आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं फोर्स ऑफ adhesion. ठीक आहे. पुढे बघू आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आता प्रत्येक मॉलिक्यूल
अट्रॅक्शन जी रेंज आहे, आता उदाहरणार्थ हे मॉलिक्युलर फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्सची जी रेंज आहे की जेवढ्या तिथपर्यंत फक्त ते काय होतो, तो फोर्स ऍप्लिकेबल असतो, तो फोर्स काय असतो, ऍप्लिकेबल असतो जिथपर्यंत, तर त्यालाच आपण काय म्हणतो, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. द मिनिमम डिस्टन्स अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह. एका सर्टन डिस्टन्स पर्यंत, एका मिनिमम सर्टन डिस्टन्स पर्यंत हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे किंवा मॉलिक्युलर फोर्स आहे हा इफेक्टिव्ह असतो. त्या डिस्टन्स पासून जर वरती गेलो, त्या डिस्टन्स पासून जर आपण थोडंसं दूर गेलो तर आपल्याला तो फोर्स काय करत नाही, इन्फ्लुअन्स करत नाही, किंवा तो फोर्स आपल्याला काय करत नाही, अट्रॅक्शन देऊ शकत नाही, तो इफेक्टिव्ह नसतो, तर त्याला आपण काय म्हटलं जातं, त्यालाच आपण म्हटलं जातं रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. दिस इज नोन ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. दिस इज नोन ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. ठीक आहे. द नेक्स्ट पुढे बघू आपण द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आणि याला ही रेंज किती असते म्हणे, 10⁻⁹ मीटर. किती असते, 10⁻⁹ मीटर इन अ सॉलिड आणि लिक्विड. लिक्विड आणि सॉलिड मध्ये याची रेंज जी असते 10⁻⁹ मीटर एवढी असते. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, शॉर्ट रेंज फोर्स. काय म्हणायचं याला, शॉर्ट रेंज फोर्स. त्याची रेंज खूप कमी असते, खूप कमी राहते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, शॉर्ट रेंज फोर्स. त्यानंतर बघू आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. पुढे येतो कन्सेप्ट काय येतो, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स मीन an imaginary sphere. एक इमॅजिनरी स्फिअर बघतो आपण विथ अ मॉलिक्यूल ऍट इट्स सेंटर, आणि त्या स्फिअरच्या सेंटर मध्ये मॉलिक्यूल्स आहेत अँड रेडियस इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज. आणि ती जी रेडियस आहे ह्या मॉलिक्युलर रेंज एवढी आहे, म्हणजे किती आहे, 10⁻⁹ एवढी जी रेंज आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. त्याला काय म्हणतो आपण, स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स. इट इज इमॅजिनरी स्फिअर. At the center there is a molecule and the radius is equal to molecular range, and this whole phenomena is known as the sphere of influence. And sphere of influence is effective in intermolecular force only. Intermolecular force मध्ये फक्त ते काय असतं, इफेक्टिव्ह असतं. अशा प्रकारे आज आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स, फोर्स ऑफ कोहिजन, फोर्स ऑफ अडिजन अशा प्रकारे आपण बऱ्याचशा गोष्टी आज बघितल्या. त्यानंतर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन, त्यानंतर स्फिअर ऑफ इन्फ्लुअन्स हे पाहिलं. तर याची ह्या सगळ्या डिफाईन लर्न करून ठेवा, लिहून ठेवा. स्क्रीनशॉट करून परत व्हिडिओ ऑफ केल्याच्या नंतर देखील तुम्हाला दिसू शकतं, ते स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि या सगळ्या डिफाईन काय करायच्या, लिहून काढायच्या, आणि हे नोट्स तयार करत राहा आणि ते परत लर्न करून ठेवा. उद्या आपण काही प्रॉब्लेम घेऊ, सरफेस टेन्शन कशाला म्हणतात ते पाहूया, आणि त्यानुसार आपण त्याचे काही प्रॉब्लेम आपण उद्या घेऊया. ठीक आहे, बाकीचा भाग आपण नंतर पाहू.